हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी ॲस्पायरंट या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, माझं नाव आहे प्रवीण निकुरे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण SSC MTS आणि हवालदार या दोन्ही पदांची कर्तव्ये काय आहेत, या दोन्ही पदांची जॉब प्रोफाईल काय आहे, या सर्व गोष्टींविषयी इथे चर्चा करण्यात येईल। ठीक आहे, याच्या आधी मी एक व्हिडिओ पब्लिश केला होता ज्यामध्ये माझ्या ऑफिसमधील MTS काय काम करतात याविषयी तुम्हाला मी इथे मार्गदर्शन केलं होतं। या व्हिडिओमध्ये पण माझ्या ऑफिसमधील MTS काय कामे करतात याविषयी थोडक्यात माहिती देईल, सोबतच त्याला हवालदार सोबत तुलना करण्यात येईल। ठीक आहे, की SSC MTS ची जॉब प्रोफाईल काय आहे, सोबतच हवालदार या पदाची जॉब प्रोफाईल काय आहे, दोन्हांमध्ये काय तफावत आहे, काय डिफरन्स आहे, दोन्हीपैकी कोणती पोस्ट बेस्ट आहे, कोणती चांगली आहे, या दोन्हींची तुमच्यासोबत प्रत्येक गोष्टीसोबत इथे तुलना केली जाईल। प्रत्येक पॉईंट ऑफ व्ह्यूनी तुलना केली जाईल। ठीक आहे, काय तर दोन्हींची सॅलरी आधी चेक केली जाईल की दोन्हींसाठी तुम्हाला सॅलरी किती मिळेल, स्टार्टिंग पेमेंट किती मिळेल, त्यानंतर काय काम करावं लागेल, वर्क कोणतं करावं लागेल ती माहिती देईल इथे। त्यानंतर दोन्ही पदाच्या जबाबदाऱ्या काय आहे, रिस्पॉन्सिबिलिटीज काय आहे त्याची तुम्हाला इथे माहिती देतो। त्यानंतर दोन्ही पदाचा पॉवर काय आहे, दोन्ही पदामध्ये तुम्हाला काय पॉवर मिळेल ते माहिती देतो। त्यानंतर या व्हिडिओमध्ये तुम्हाला दोन्ही पदासाठी सुट्ट्या कोणकोणत्या मिळेल, किती सुट्ट्या मिळेल याविषयी तुम्हाला माहिती मिळेल। त्यानंतर युनिफॉर्म, दोन्ही पदापैकी कोणाला युनिफॉर्म असते, कोणाला युनिफॉर्म नसते, की दोघांना पण युनिफॉर्म असते, शिवाय कोणाला युनिफॉर्म परिधान करणे कंपल्सरी आहे, कोणाला कंपल्सरी नाही याविषयी तुम्हाला प्रॉपरली माहिती देईल। त्यानंतर ट्रेनिंग पिरियड किती असतो, ट्रेनिंग असते की नसते प्रॉपरली, कुणाचं ट्रेनिंग ऑफिसमध्ये असते, कुणाचं ट्रेनिंग बाहेर असते, या सगळ्याविषयी तुम्हाला डिटेलमध्ये माहिती या व्हिडिओमध्ये मी इथे देणार आहोत। ठीक आहे, माझ्या ऑफिसमध्ये हवालदार ही पोस्ट नाही आहे। ठीक आहे, त्याऐवजी प्रायव्हेट माणसं बसवलेले आहे। तर या व्हिडिओमध्ये MTS आणि हवालदार दोन्हीची आपण चर्चा करणार आहोत, सोबतच माझ्या ऑफिसमधील MTSच्या पदाबाबत पण तुम्हाला इथे माहिती मिळेल। ठीक आहे, या आधीचा हा व्हिडिओ होता ज्यामध्ये मी माझ्या ऑफिसमधील MTS काय काम करतात त्याविषयी तुमच्यासोबत चर्चा केली होती। इथे एक पॉईंट माझा मागच्या व्हिडिओमध्ये सुटला होता, ते मी व्हिडिओमध्ये कव्हर करतो। ठीक आहे, आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर करतो। चला, सर्वप्रथम SSC MTS आणि हवालदार कोणकोणते पद कोणकोणत्या ऑफिसमध्ये असते ते पाहून घेऊ आपण। MTS हे कशामध्ये असते, जवळपास देशातले सर्वच ऑफिसमध्ये MTS ही पोस्ट राहते, परंतु मोस्टली इन्कम टॅक्स, तुम्हाला कोणतं डिपार्टमेंट मिळेल तर इन्कम टॅक्स, एक्सटर्नल अफेअर्स, इलेक्शन कमिशन म्हणजे आपलं ते निवडणूक आयोग, होम अफेअर्स, ED तुम्हाला माहीत आहे, इन्कम टॅक्स माहीत आहे, ED माहीत आहे, एक्सटर्नल अफेअर्स म्हणजे परकीय संबंध, हो। त्यानंतर इलेक्शन कमिशन हे तुम्हाला माहीतच आहे, प्री इन्फॉर्मेशन ब्युरो, टेलिकम्युनिकेशन हे पण तुम्हाला माहीत आहेच, सायन्स अँड टेक्नॉलॉजी हे पण माहीत आहे ऑफिस कसं आहे तर, त्यानंतर कॅबिनेट सेक्रेटरिएट हे पण माहीत असेलच तुम्हाला, डिपार्टमेंट ऑफ रेव्हेन्यू डिपार्टमेंट, राजस्व विभाग आपलं, हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर मिनिस्ट्री हे पण तुम्हाला माहीत असेल, सिव्हिल एव्हिएशन, ओके, SMME कंझ्युमर अफेअर्स, सिव्हिल एव्हिएशन पाहिजे, एव्हिएशन म्हणजे हे आपलं एअर सेवा नाही करे, एअरपोर्ट वगैरे इत्यादी, किंवा मग त्यानंतर पार्लमेंटरी अफेअर्स, CBIC आणि CBNचा इथे लॉंग फॉर्म खाली दिलेला आहे। CBN म्हणजे होते नार्कोटिक्स डिपार्टमेंट आणि CBIC म्हणजे इनडायरेक्ट टॅक्स। ठीक आहे, इनडायरेक्ट टॅक्स आणि CBN म्हणजे नार्कोटिक्स डिपार्टमेंट, हे प्रॉपरली तुम्हाला इथे लॉंग फॉर्म दिलेलं आहे, डिपार्टमेंट समजून घ्या फक्त। हवालदार ही पोस्ट CBIC म्हणजे इनडायरेक्ट टॅक्स, या इनडायरेक्ट टॅक्स डिपार्टमेंट हे इनडायरेक्ट टॅक्सचं ऑफिस आहे त्यामध्ये असते। त्यानंतर CBN म्हणजे नार्कोटिक्सवाला ऑफिस, नार्कोटिक्समध्ये तुम्हाला माहिती असेल ड्रग्स वगैरे, ओके। सर्व्हिस टॅक्स, कस्टम्स आणि हे इथं दिलंच आहे नार्कोटिक्स, ठीक आहे, आणि सेंट्रल एक्साइज इत्यादी डिपार्टमेंटमध्ये किंवा इत्यादी ऑफिसमध्ये हवालदार ही पोस्ट असते आणि वरच्या ऑफिसमध्ये MTS ही पोस्ट असते। ठीक आहे, तसं पाहता MTS ही जवळपास सर्वच ऑफिसमध्ये राहते, मोस्टली तुम्हाला इथे ऑफिस दाखवले मी ज्याच्यामध्ये तुमचं सिलेक्शन होईल। या व्यतिरिक्त अदरही डिपार्टमेंटमध्ये सिलेक्शन तुम्हाला SSC देऊ शकते, परंतु मोस्टली चान्सेस तुमचं इथंच राहील, ओके। चला, सॅलरीची तुलना करा। सुरुवातीला तुम्हाला सॅलरी किती भेटेल ते सांगतो।
इथे मी डायरेक्ट मिळालेले मला स्लिपच जोडले आहे मी इथे. ओके, हे तुम्हाला दिसत असेल. ग्रॉस सॅलरी 35,429 रुपये. मी असं म्हणू का 35,400. ठीक आहे, हे आहे SSC MTSची सॅलरी 35,400 प्लस SSC हवालदारची सॅलरी ग्रॉस 34,425. 34,400 रुपये. मला प्रॉपरली विजिबल दिसत नाही कारण की इमेज ती फाटली आहे. तुमच्याकडे छोट्याशा मोबाईलमध्ये ही PDF इमेज दिसत आहे. माझ्याकडे मोठा 4x4चा बोर्ड आहे, त्यामुळे ती इमेज फाटलेली आहे. ठीक आहे, चला प्रॉपरली मला इथे विजिबल होत नाही तरी मी चेक करून तुम्हाला सांगितलं. 35,400 आणि 34,400 दोन्हीच्या पण पेमेंटमध्ये 1,000चा फरक आहे. ठीक आहे, इकडे 1,000 कमी, इकडे 1,000 जास्त. चला, यावरून पहिल्या याच्यावरून तर तुम्हाला SSC MTS स्वीकारायला पाहिजे. वर्क प्रोफाईल काय आहे, SSC MTS साठी काय आहे. कोणत्याही ऑफिसमध्ये MTS असतो, जवळपास सारखेच कामं असते, परंतु प्रत्येक MTSला पूर्ण हे इथं जे दिले ते पूर्णच्या पूर्ण कामं नसते. एक स्पेसिफिक काम नेमून दिलेलं असते, ते तुम्हाला करावं लागते. ठीक आहे, आता ऑफिशियल वर्क म्हटलं किंवा स्टेशनरी असो, डिस्पॅच असो, हे एक स्पेसिफिक कामं म्हटलं तर याच्या आतमध्ये पण मग बरेचसे कामं येते, तुम्हाला इथे ते करावं लागेल. प्रॉपरली मी MTSसाठी काय काय कामं करावं लागते याचा प्रॉपरली व्हिडिओ तुम्हाला ऑलरेडी प्रोव्हाइड केला आहे. माझ्या चॅनलवर जाऊन चेकआउट करून घ्याल. ठीक आहे, ऑफिशियल तुम्हाला वर्क करावं लागेल. थोडक्यात एक माहिती देऊन देतो की तुम्हाला काय नाही, या टेबलवरची फाईल त्या टेबलवर पोहोचवायची आहे. ठीक आहे, या टेबलवरची फाईल दुसऱ्या टेबलवर पोहोचवायची आहे. कोणत्याही कारणासाठी, मग त्यांना फाईल दाखवायची असेल किंवा मग फक्त एक सिग्नेचरसाठी फाईल द्यायची असेल, त्या गोष्टी तुम्हाला इथे कराव्या लागेल. सोबतच तुमचे जो हेड असेल, हेडचे पत्र पोस्ट करण्याचं काम पण तुम्हाला करावं लागेल. किंवा इनवर्ड आउटवर्ड की आवक जावक म्हणा, किंवा डिस्पॅचरनी टपाल स्वीकारल्यानंतर ते टपाल तुमच्या हेडकडे नेऊन देणं किंवा जी ऑथॉरिटी दिली आहे त्या ऑथॉरिटीकडे नेऊन देण्याचं काम तुम्हाला MTSला करावं लागेल. किंवा जुने रेकॉर्ड्स वगैरे तपासायचं काम, पूर्ण फाईली मेंटेन करण्याचं काम, रेकॉर्ड्स मेंटेन करण्याचं काम तुमच्याकडे इथे दिलं जाईल. डिस्पॅचरचं पण काम देऊ शकते, हे सिंगल काम आहे. किंवा स्टेशनरी सांभाळण्याचं वगैरे काम तुम्हाला इथे दिलं जाऊ शकते. ओके, हे झालं मेन कामं जे MTSला भेटते. कोणतं, एक तर हे भेटन किंवा हे भेटन किंवा हे भेटन, हे काम भेटते. आता एखादी ऑफिशियली ही कामं पिऊन झालं, गार्डनर म्हणजे गार्डन सांभाळणारा, पाणी देणारा वगैरे गार्डनला, स्वीपर झाडू मारणारा वगैरे, वॉचमॅन वगैरे. आता हे कामं जे आहे ना ऑफिशियली MTSचे आहे, पण सहसा मिळत नाही तुम्हाला. ओके, सहसा मिळत नाही कारण की ते आणखी ज्युनियर पोस्ट असतात, खालच्या पोस्ट असतात, त्यांना ती दिली जाते. किंवा काही प्रायव्हेट माणसं लावून हे कामं केल्या जाते. ठीक आहे, आता सगळ्याच ऑफिसमध्ये गार्डन असतेच असं नाही, त्यामुळे हा पॉईंट कटवून द्या. ठीक आहे, हे जे बाकीचे काम आहे ना ते प्रायव्हेट माणसं लावून ऑफिसमध्ये केल्या जाते. एकंदरीत बाय चान्स तुम्हाला देऊ शकते ते काम, किंवा एखादी वेळेस तुम्हाला ते काम करावं लागू शकते. जसं की माझ्या ऑफिसमध्ये कोणी सुट्टीवर असन, बाहेर व्यक्ती सुट्टीवर असेल तर वॉचमॅन हा माझ्या ऑफिसमध्ये डे टाईमला नाही, नाईट शिफ्टला आहे, तर एखाद दिवस तुमची नाईट शिफ्ट इथे लावल्या जाऊ शकते. माझ्या पण ऑफिसमध्ये एखाद दिवस कोणाची तरी MTSची नाईट शिफ्ट लावते जेव्हा संबंधित व्यक्ती सुट्टीवर असेल तेव्हा. ठीक आहे, बाहेर असे प्रायव्हेट लोक लावून हे कामं बऱ्याच ऑफिसमध्ये केल्या जाते. ठीक आहे, आता काही ऑफिसमध्ये प्रॉपरली पिऊनच्या पोस्ट असतातच. ठीक आहे, तुम्हाला माहिती आहे, तर त्या अशा कंडिशनमध्ये MTSला तिथे ठेवत नाही, डायरेक्ट पिऊनला पोस्ट देते किंवा काही प्रायव्हेट लोक वगैरे लावून ते काम करून घेते. ठीक आहे, मोस्टली तुमचे इकडले कामं आहेत. आणि हवालदार म्हटलं तर फील्ड वर्क आणि ऑफिस वर्क, जनरली ऑफिस वर्क आहे. काही बाबतीत तुम्हाला फील्ड वर्क पण पाठवलं जाते. फॉर एक्झाम्पल रेड मारायच्या वेळेस वगैरे तुम्हाला फील्ड वर्क पाठवलं जाते. कस्टम डिपार्टमेंटमध्ये कोणतंही टॅक्स डिपार्टमेंट असो की नार्कोटिक्स असो, रेड मारायच्या वेळेस तुम्हाला इथे सिनियर्ससोबत जावं लागते. हवालदार ही पोस्ट असेल तर तुमच्याकडे. ओके, सोबतच कधी एअरपोर्टवर तुमची ड्युटी लावते तेव्हा तुम्हाला इथे जावं लागेल. आणि हां, महत्त्वाचं वर्क प्रोफाईल संपलं आहे. महत्त्वाचं हवालदार म्हणजे तुम्ही असं समजू शकता का, हा एक प्रकारचा पोलिसच आहे, फक्त तो डिपार्टमेंटचा पोलीस आहे. ओके, चला. आणि MTS तुम्हाला माहिती आहे, MTS तुम्हाला ऑलरेडी मी प्रॉपरली प्रोफाईल सांगितलेली आहेच. बघा, दोन्ही पदाच्या रिस्पॉन्सिबिलिटीज काय आहे, जबाबदाऱ्या काय ते सांगतो. MTS ही कोणत्याही डिपार्टमेंटची एक
खालच्या लेवलची तुम्ही पोस्ट म्हणू शकता, पिऊनच्या थोडी वर, तर ग्रुप सी ची पोस्ट तुम्ही म्हणू शकता. एक त्याला खूप खालच्या स्तरावरची पोस्ट असल्यामुळे पिऊनपेक्षा वरचीच आहे ती, ठीक आहे. तरीही पिऊनपेक्षा वरची आहे. आता खालच्या लेवलची पोस्ट असल्यामुळे लो रिस्पॉन्सिबिलिटी आहे, खूप कमी रिस्पॉन्सिबिलिटी आहे. रिस्पॉन्सिबिलिटी खूप कमी आहे, जवळपास ना के बराबर, ठीक आहे. कारण की जबाबदारी तुमची सिनियर्सची राहील. कोणत्याही गोष्टीची, कोणत्याही बाबतीची जबाबदारी सिनियरची राहते, तुमची ज्युनियरची राहत नाही, ठीक आहे. बघा, हवालदार ही पोस्ट ही पण थोडी हायर रिस्पॉन्सिबिलिटी आहे. थोडी रिस्पॉन्सिबिलिटी जास्त येते. का? कारण की ते तुम्हाला ॲज अ पोलीस म्हणून तुम्ही रिप्रेझेंटेटिव्ह करता त्या ऑफिसला, ठीक आहे. ॲज अ पोलीस म्हणून त्या ऑफिसला रिप्रेझेंट करता. एक प्रकारे तुम्ही पोलीसच समजून जा, फक्त डिपार्टमेंटचा. जे डिपार्टमेंट आहे त्या डिपार्टमेंटचा. आता बरेचसे डिपार्टमेंट आहेत, त्यामुळे एक स्पेसिफिक कामं याचे आपल्याला सांगता येत नाही. तर परंतु 90% जे कामं सेम असतात ते कामं मी तुम्हाला इथे सांगत आहो. तुम्हाला ॲज अ हवालदार म्हणून पूर्णच्या पूर्ण सिक्युरिटी, त्या ऑफिसची सिक्युरिटी सांभाळावी लागते. ओके, चला नेक्स्ट. प्रमोशन बघा, एमटीएसचं प्रमोशन जवळपास 2 ते 3 वर्षानंतर तुम्हाला प्रमोशन होते. कोणतं? टॅक्स डिपार्टमेंट असतं, टॅक्स असिस्टंट म्हणून, किंवा अदरही कोणतं क्लर्क म्हणून वगैरे त्या डिपार्टमेंटमध्ये. आता प्रॉपरली तर बरेचसे डिपार्टमेंट आहे, बरेचसे ऑफिसेस आहेत, त्यामुळे प्रॉपरली इथे सांगता येणार नाही. त्यामुळे जवळपास तरी एक ॲव्हरेज पकडतो म्हटलं 2 ते 3 वर्षानंतर प्रमोशन्स होते. आमच्या पण ऑफिसमध्ये 3 वर्षानंतर प्रमोशन होते. ओके, आणि प्रमोशन इथे झाल्यानंतर तुम्हाला फास्ट प्रमोशन मिळतात. पहिलं प्रमोशन 2 ते 3 वर्षानंतर, तिसरं प्रमोशन 5 ते 8 वर्ष, किंवा पुन्हा पण 3-5 वर्ष या दरम्यान तुमचा गॅप चालतो. इथे थोडं हार्ड जाते मित्रांनो. सुरुवातीला तुमचं हेड ऑफ हवालदार होते, हेड हवालदार. आधी तुम्ही एकटे हवालदार असतात, त्यानंतर तुमचं प्रमोशन होऊन तुम्ही हेड ऑफ हवालदार तुम्हाला ही पोस्ट दिली जाते. त्यानंतर प्रमोशन तुमचं इथे स्लो होते. ओके, आता बघा, या सर्व बाबतीत एमटीएस ही पोस्ट तुमची वरचढ ठरत आहे, हे जाणून घ्या फक्त. हॉलिडेज बघा, दोन्ही जास्तीत जास्त हॉलिडे आणि फिक्स टायमिंग. इथं हॉलिडे थोडे कमी भेटते. ऑफिशियली हॉलिडे सेमच आहे, परंतु इथं तुम्हाला सुट्ट्या सहजासहजी मिळून जाते. सुट्ट्या तुमच्या सँक्शन होते सहजासहजी, परंतु इथे तुम्हाला सिक्युरिटीचं काम दिलेलं असल्यामुळे ॲज अ जबाबदारी आहे तुमच्यावर, त्यामुळे तुम्हाला सुट्ट्या कमी मिळते, ठीक आहे. आणि ही जरा फ्लेक्झिबल टायमिंग आहे. हा टायमिंग जो आहे तो फिक्स आहे. टायमिंग तुम्हाला एकच टायमिंग दिली, 10 ते 5 असो की कोणता टायमिंग असो, तो एक टाइम दिला जाईल. थोडं पोलीस हवालदार म्हटलं थोडं पोलीस टाईप्स त्याला समजा. ड्युटी थोडी तुमची फ्लेक्झिबल राहते. कधी कधी तुमची नाईट शिफ्ट पण इथे लावले जाऊ शकते. युनिफॉर्म बघा, एमटीएसला काही ऑफिसमध्ये कंपल्सरी आहे, काही ऑफिसमध्ये कंपल्सरी नाही. काही ऑफिसमध्ये खाकी युनिफॉर्म आहे, काही ऑफिसमध्ये ब्ल्यू युनिफॉर्म असतो. ओके, हा पॉईंट इथे मुद्दा संपला. इथे मात्र मित्रांनो खाकी युनिफॉर्म असतो हवालदारला. खाकी युनिफॉर्म असतो. इथे एकतर खाकी असतो, ब्ल्यू असतो, काही ठिकाणी व्हाईट आणि ब्ल्यू मिक्स असतो. ओके, परंतु इथे पूर्णपणे कंपल्सरी नाही. आता ते पूर्णच्या पूर्ण ऑफिसवर डिपेंड आहे. आता बऱ्याचशा ऑफिसमध्ये काही ऑफिसमध्ये एमटीएसला युनिफॉर्म घालणे कंपल्सरी आहे. इकडे तर कंपल्सरी आहे, सगळ्या ऑफिसमध्ये इकडे कंपल्सरी आहे हवालदारला. एमटीएसचाच प्रश्न आहे. काही ऑफिसमध्ये कंपल्सरी आहे, काही ऑफिसमध्ये एक फॉर्मल युनिफॉर्म, कोणताही युनिफॉर्म चालतो. फक्त ओकेजन असेल 15 ऑगस्ट 26 जानेवारी वगैरे अशा ठिकाणी युनिफॉर्म घालावा लागतो. ठीक आहे, त्या ऑफिसच्या वातावरणावर डिपेंड आहे. एमटीएसचा युनिफॉर्म घालणे कंपल्सरी आहे की नाही हे त्या ऑफिसच्या वातावरणावर आहे. जर छोटं ऑफिस असेल तर बऱ्याचशा छोट्या ऑफिसमध्ये कंपल्सरी नाही, मोठ्या ऑफिसमध्ये तर ऑब्व्हियसली ते कंपल्सरी राहणारच आहे. ट्रेनिंग बघा काय तर जनरली एमटीएसचं ट्रेनिंग हे 15 दिवसाचं असतं. त्याच ऑफिसमध्येच जे ऑफिस आहे त्याच ऑफिसमध्ये 15 दिवसाचं ट्रेनिंग असतं. हवालदारचं ट्रेनिंग 1 महिन्यात, जवळपास 1 महिन्याचं असतं आणि हे असते पोलीस ग्राउंडवर एक नॉर्मल ट्रेनिंग राहते. खूप म्हणजे पोलिससारखं मोठं काही ट्रेनिंग राहत नाही, नॉर्मल ट्रेनिंग राहते. ओके, आणि हे तर ऑफिसमध्ये असतेच. एक तर पूर्ण ग्रुप मिळून तुम्हाला ट्रेनिंग देईल किंवा एक
सिंगल पर्सन तुम्हाला एकटा पर्सन तुम्हाला ट्रेनिंग देईल. कसं ट्रेनिंग? तुम्हाला जॉईनिंग मिळाल्यानंतर ज्या ठिकाणी जाता त्याच्या आधी पण एक व्यक्ती तिथे काम करत असेल, बस जो तिथे काम करत आहे त्याच व्यक्तीला 15 दिवस ठेवते आणि सेम पिरियडमध्ये तुम्हाला पण 15 दिवस ठेवते. एकाच जागेवर एकाच पोस्टवर 2 व्यक्ती ठेवते, ज्यातला जुना व्यक्ती तुम्हाला ट्रेनिंग देईल, तुम्हाला म्हणजे नवीन व्यक्तीला. समजलं? नसेल समजलं पुन्हा सांगतो. MTSचं काम ट्रेनिंग MTS. 15 डेज. आता एका कामावर एक व्यक्ती पाहिजे जो की जुना व्यक्ती आहे सध्या एका कामावर ॲज अ MTS म्हणून डिस्पॅच म्हणा. ठीक आहे, डिस्पॅच म्हणा. डिस्पॅच नाही, दुसरा कोणता पण घ्या ना, त्याला काय म्हणते बा, हो इनवर्ड आउटवर्ड किंवा कोणतं म्हणजे कोणतं एक काम घ्या. डिस्पॅच समजून घ्या. समजा एक डिस्पॅचवर एक व्यक्ती बसून आहे, एक व्यक्ती डिस्पॅचवर बसून आहे, त्याच्याच जागी तुम्ही येता MTS म्हणून, त्याची ट्रान्सफर कुठेतरी होऊन जाईल. ओके. आता 15 दिवस काय होते, तो व्यक्ती राहील डिस्पॅचर म्हणून, सोबतच तुम्हाला पण तिथे डिस्पॅचर म्हणून ठेवलं जाईल. ओके. ऑफिशियली ते एकाच व्यक्तीचं काम आहे, परंतु एकाच टेबलवर तुम्हाला 2 जण देईल. ओके. तो जुना माणूस तुम्हाला शिकवण 15 दिवस जमले इथपर्यंत. तो जो काम करते तोच 15 दिवस काम तेच करणार आहे, काम तसंच करणार आहे. तो जो काम करताय तेच काम तुम्हाला शिकवण 15 दिवस लगातार. ओके. जमलं म्हणजे 15 दिवसानंतर हा जाईल ट्रान्सफर होऊन दुसरीकडं. मग तुम्ही काम शिकल्यानंतर 16व्या दिवसापासून तुम्हाला तिथे संबंधित काम करावं लागेल. या प्रकारे MTSचं ट्रेनिंग असतो. एकतर एक सिंगल पर्सन देईन किंवा मग सगळे व्यक्ती म्हणून तुम्हाला दिला जाईल. ठीक आहे. आणि आणखी एक थोडं इथे व्हेरिएशन आहे, थोडं इथे एक प्रकार घडतो इथे का, कधी कधी एकटा व्यक्ती आणि तुम्हाला एकच काम दिलं जाते MTS म्हणून, आणि त्याच्यानंतर कधी कधी MTSचे जवळपास 4-5 प्रकारचे कामं तुम्हाला MTSचे इथे दिल्या जाते. कारण की जेव्हा एक व्यक्ती सुट्टीवर असतो तेव्हा दुसऱ्या व्यक्तीला त्याच्याऐवजी काम करता आलं पाहिजे यासाठी. ठीक आहे. जमलं इथपर्यंत? नेक्स्ट. संपला इथे व्हिडिओ आपला. ओके. पुन्हा एकदा थोडं वर्क प्रोफाईल विषयी बोलतो. आणि हां, हे जे आहे मित्रांनो, प्रॉपरली पूर्ण ऑफिसचा एक ओव्हरऑल तुम्हाला डाटा आणला आहे, ज्यामध्ये माझ्या ऑफिसच्या पण MTSचा मी इथे माझ्या ऑफिसच्या MTSचा पण इथे कामाचा समावेश केलेला आहे. आता बघा मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये मागच्या व्हिडिओमध्ये जेव्हा आपण MTSची प्रोफाईल पाहिली होती, जॉब प्रोफाईल म्हणा किंवा काय काम करावे लागते, त्यामध्ये माझ्या ऑफिसमध्ये तुम्हाला वॉचमॅनचं हे पद मी सांगितलं नव्हतं, थोडं विसरलं होतं. माझ्या ऑफिसमध्ये डे टाईमला तर वॉचमॅन नसतो, जनरली नसतोच. नाईटला प्रायव्हेट लोगो लावणार. ठीक आहे. ऑफिशियली पोस्ट आहे MTSची. ऑफिशियली पोस्ट आहे MTSची, परंतु जनरली या ठिकाणी नाईट वॉचमॅन म्हणून प्रायव्हेट लोक लावू नये. ओके. आणि काही काळानंतर MTS पण त्या ॲज अ नाईट वॉचमॅन म्हणून MTS पण ठेवल्या जाते. ओके. त्यामुळे असा एकंदरीत पाहता या पोस्टची, दोन्ही पोस्टची जॉब प्रोफाईल म्हटलं तर एक ओव्हरऑल जॉब प्रोफाईल तुम्हाला इथे सांगितली आहे. आणि डिपार्टमेंटनुसार, ऑफिसनुसार, वेगवेगळ्या ऑफिसनुसार त्यामध्ये थोडेफार तुम्हाला चेंजेस दिसायला येईल. डिपेंड करते त्या ऑफिसचं वातावरण कसं आहे, त्या ऑफिसचं लोकेशन कोणतं आहे, ऑफिस कोणतं आहे. तर ठीक आहे. एखादे स्ट्रिक्ट ऑफिस असेल किंवा अप्पर म्हणजे त्याला काय म्हणते हेड ऑफिस वगैरे असेल, डिव्हिजन ऑफिस असेल, रिजनल ऑफिस असेल, असं मोठं जर एखादी ऑफिस असेल त्या ठिकाणी रूल्स थोडे स्ट्रिक्ट राहील. ओके. छोटं ऑफिस असेल तर रूल्स तेवढे स्ट्रिक्ट राहणार नाही. ओके. आशा करतो मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर एक छोटंसं लाईक करा आणि व्हिडिओला शेअर करा. थँक्यू.